नमस्कार, मी पवार प्रदीप नामदेव, रा- राहणार उदगीर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी माझे शिक्षक भरतीतील संघर्ष हे तुम्हाला मोजक्याच दोन शब्दात सांगतो. मी एका अ, तांड्यावरती राहणारा विद्यार्थी आहे. माझ्या गावात फक्त आणि फक्त 15च घरं आहेत. मी जेव्हा शाळा शिकत होतो त्यावेळेस माझे वडील दररोज काम करत होते आणि त्याच्यानंतर मला जे काही पैसा लागत होता तो त्याने पुरवत होते. जेव्हा माझं बी एड झालं, बी एस सी झालं, BSc 2018 झाली. त्याच्यानंतर मी काय केलं, MSc केलं. त्यावेळेस MSc करत असताना मी MSc लातूरमध्ये केलं, जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यावेळेस मला महिन्याला 6,000 रुपये लागत होते. पण त्यावेळेस माझे आई वडील काम वगैरे करून मला महिन्याला 6,000 रुपये देत होते. पण त्याच्यानंतर मी बी एड केल्याच्या नंतर बी एड फर्स्ट इयरला असताना मी PET आणि CTET दिलं. ते मी क्वालिफाय झालेलो. मग नंतर बी एड झाल्याच्या नंतर मी टेट एक्झाम दिल्याच्या नंतर टेट एक्झाम 2022 मध्ये झाली. पण 2022ची भरती आत्तापर्यंत झालेली नाही. माझी शासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की ही भरती लवकर कशी करता येईल याकडे शासनाने लक्ष घालावे आणि ही भरती आमच्यासारख्या सर्व अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून द्यावा. ही मी शासनाकडून अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.